नाही झालं त्यांना वोट करू द्या ना. सर 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 तिकडनं दाखवा तुम्ही साईडला या ना दादा. मागे आणि त्या हक्काचा उपयोग आज या मतदानाच्या दिवशी करून हा मतदान दिन यशस्वी करावा असं मी सगळ्यांना आवाहन करत आहे की प्रत्येकाने खाली उतरून कंटाळा न करता आपल्या विधानसभेचं प्रतिनिधित्व एका चांगल्या हातात जावं, एक चांगला लोकप्रतिनिधी आपल्याला मिळावा म्हणून खाली उतरून न कंटाळा करता प्रत्येकाने मतदान करा. अनेक आरोप प्रत्यारोप यावेळी झाले, त्याकडे कशा प्रकारे पाहताय आणि आज तिरंगी लढत वाटते का तुम्हाला की ही एकांगी निवडणूक होईल? निवडणुका आल्या की आरोप प्रत्यारोप होत असतात, त्यांच्याकडे उमेदवारांनी फारसं लक्ष द्यायचं नसतं आणि लढत तर लढत आहे, ती काय तिरंगी चौरंगी आपण काही मी त्याचा विचार केला नाही. मी लढतीला उभी आहे एवढाच विचार. यशवंत कोण होणार? यशवंत यामिनी होणार. नमस्कार, मी अमित काळे, न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मी आत्ता आहे वरळी विधानसभा मतदारसंघात आदर्शनगर या मतदान केंद्रावर. माझ्यासोबत आहेत झोनल ऑफिसर. मी त्यांना विचारणार आहे की या मतदान केंद्रावर आणि या सगळ्या निवडणूक मतदान प्रक्रियेमध्ये मतदारांना मतदान करणं सोयीचं व्हावं याकरता निवडणूक आयोगानं काय काय उपाययोजना केल्या आणि कशी परिस्थिती आहे, कसं इथं सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे याची माहिती आपल्या इथं उपस्थित असलेले झोनल ऑफिसरला सांगतायत. मी इथे झोनल ऑफिसर या झोनला बूथ नंबर 11 ते 20 इथे कार्यरत आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकता, आपण हे कलर कोडिंगनुसार त्यांना BLOंनी लोकांच्या घरी घरी जाऊन चिठ्ठी वाटलेली आहे. तर त्यांच्या चिठ्ठीवर हा हिरवा रंग आपण चिटकवलेला आहे, हा पोपटी रंग. मग त्यांचं बूथ ज्या रंगाच्या ह्याच्यात आहे तीच चिठ्ठी त्यांना लावलेली आहे. मग ही कलर कोडिंग पूर्ण गेटपासून इथपर्यंत आहे, त्यामुळे त्यांना ते सोयीचं झालं आहे. परत प्रत्येक ठिकाणी आपण कॉलेजचे व्हॉलंटियर्स उभे केले आहेत. आपण वेगवेगळ्या कॉलेजकडनं व्हॉलंटियर्स प्रोक्यूर केले आहेत, ते क्यू मॅनेजमेंटमध्ये हेल्प करत आहेत. परत इथे बघा आसन व्यवस्था आपण पूर्ण केलेली आहे वेटिंग रूमसाठी, आणि शेड वगैरे, पाणी, शौचालय, सर्व सुविधा आपण दिव्यांगांकरता काय व्यवस्था केली? दिव्यांगांकरता आपल्या गेटवर 2 व्हीलचेअर आहेत आणि व्हीलचेअरसोबत एक व्हॉलंटियर आहे. तो व्हीलचेअरवरनं त्या दिव्यांगांना डायरेक्ट त्यांच्या पोलिंग बूथपर्यंत घेऊन येतो आणि त्यांचं वोटिंग केल्यावर त्यांना नेऊनही सोडतो, अशी सुविधा आहे. बाहेर ॲम्ब्युलन्स आहेत, फायर एक्स्टिंग्विशर आहे, इथे सर्व सुविधा उपलब्ध आहेत. मेडिकल रूम आहे, हिरकणी कक्ष आहे. हिरकणी कक्षात लहान मुलांसह येणाऱ्या बायका त्यांना फिडिंग करू शकतात. आणि आता हे 11 झोन आहेत, तर आपण सायनेज बघा प्रॉपर लावलेले आहेत सर्व, कोणालाही काही त्रास होणार नाही. मतदान केंद्र 16कडे 14कडे पुरुष रांग, महिला रांग, पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे, प्लस तिथेही पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे. आणि अश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटी ज्या द्याव्या लागतात एका मतदान केंद्राला, म्हणजे रॅम्प, म्हणजे ॲक्सेसिबल इंडियाच्या अंतर्गत, म्हणजे दिव्यांगाला कुठेही त्रास होऊ नये या आधारे सर्व सुविधा केलेल्या आहेत. दिव्यांगांना कुठे सगळीकडे रॅम्प आहे, सगळीकडे ॲक्सेसिबल आहे हे बूथ. माझ्यासोबत वरळी कोळीवाडा येथील एक मतदार आहेत, मी त्यांच्याशी संवाद साधणार आहे. यावेळेस मला खूप असं स्वच्छता जास्त वाटते आणि तुम्ही हा जो काही रॅम्प वगैरे केला आहे म्हाताऱ्या लोकांसाठी वगैरे खाली उतरायला वगैरे खूप छान आहे व्यवस्थित. आणि एकंदरीत व्यवस्था खूप छान आहे, सगळं पटकन मिळालं. म्हणजे गेल्या वेळेस मला थोडासा उशीर लागलेला नंबर वगैरे शोधायला, ह्यावेळेस पटकन मिळाला दोघांनी. मतदारांच्या मध्ये कितपत उत्साह आहे, उत्स्फूर्तता आहे? काय मागच्या निवडणूक आणि या निवडणुकीत काय फरक तुम्हाला जाणवतोय? फरक म्हणजे निवडणूक म्हटलं ना तर एक तर 5 वर्षांनी येते, हे प्रत्येकाला असं एक उत्साह कसा असतो तसं वाटतं. म्हणजे सकाळी लवकर उठून येऊन मतदान करायचं हे मुख्य हे असतं. आणि गेल्या वेळेपेक्षा ह्यावेळेस मला वाटतं जास्त प्रमाणात लोक आत्ता सकाळच दिसत आहेत, नाही तर मग हळूहळू आरामात उन्हातून वगैरे यायचे. ते ह्यावेळेस छान आहे आणि व्यवस्था छान आहे. खुर्च्या वगैरे ठेवल्यात. आता माझ्या सासूबाई 88 वर्षाच्या आहेत, त्या माझ्या आधी उठून
मतदानाला तयार झाले. खूप छान वाटलं. धन्यवाद धन्यवाद. विधानसभेचं जे वातावरण होतं ते संपलं आहे आणि आता वोटिंग आहे आज. एकंदर वातावरण कसं आहे? वातावरण इथे चांगल्यापैकी एकदम आहे का सगळ्या बिल्डिंगमधून पब्लिक लोक उतरत आहेत. इलेक्शनसाठी मतदानाला चांगले प्रतिसाद भेटत आहे पब्लिक लोकांचा इकडनं. अजूनही म्हणजे भरपूर लोक यायचे बाकी आहेत. अजून पण होणार मतदान चांगल्यापैकी होईल इथे आमच्या इथे. आता ह्या खरं म्हणजे लोकोत्सव आहे. सगळ्यांना खूप उत्सुकता आहे. परिवर्तन हवं आहे लोकांना आणि विकासही हवा आहे. त्यामुळे बघूया 23 तारखेला खाला रिझल्ट कळेल. वरळीत बघायला गेलं तर तिरंगी लढत आहे. तसे बघायला गेलं तर 10 पक्ष आहेत उभे, 10 उमेदवार आहेत, पण तिरंगी लढत आहे. त्याच्यामध्ये आता बघू 23 तारखेला आपल्याला रिझल्ट कळेल आणि होप सो की लोकांना अपेक्षित असलेलं सरकार बसेल आणि नक्कीच विकास होईल या संदर्भात. धन्यवाद. नमस्कार. सध्याच्या व्होटिंगच्या संदर्भामध्ये सांगायचं गेलं तर लोकांचा उत्साह जवळजवळ 75% तरी जाणून येत आहे आणि उत्साहाने तर लोक येतं. आता सुरुवात तर झालेली आहे. नंतर दुपारनंतरचा जो भाग आहे त्यानंतर क्राऊड किती वाढेल काय वाढेल त्याच्यावर डिपेंड आहे. पण उत्साह मात्र दर 5-6 वर्षांनी होणाऱ्या व्होटिंगच्या संदर्भामध्ये असतो. तसाच उत्साह कायम आहे लोकांमध्ये. लोकांना आता फक्त ह्या उत्साहानंतर पुढे जो रिझल्ट असेल त्या रिझल्टच्या बाबतीत त्यांना कळेल की आपण ज्यांना कोणाला दिलेलं आहे मत तर ते की हे सार्थक लागलेलं आहे. आमचं मत त्यांच्या सार्थक लागलेलं किंवा आम्ही सार्थक झालो ह्यांना व्होटिंग करून अशा भावना त्यांच्या उफाळून येतील. त्यानंतर मग जो आनंद आहे उत्साह आहे तो. आत्तापर्यंत किती टक्के मतदान झालं? आतापर्यंत जवळजवळ जाऊन आल्यानंतर मी बघितलं एक 15% तरी झालेलं आहे. तुमच्या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होती आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना. कशी फाईट आहे, कशी लढत आहे? ही लढत म्हणायला गेलं तर हा प्रमुख म्हणजे हा विभाग जो आहे प्रभादेवी विभाग हा सगळा शिवसेनेच्या पहिल्यापासून म्हणजे आहे. शिवसेनेच्याच नावावर होता पहिल्यापासून. आता ह्यांच्यामध्ये गट पडल्यामुळे काय होतं लोकांना मोठा प्रश्न पडला होता की माझा आहे तो माझ्यापासून लांब गेलेला आहे. जो माझा आहे पहिल्यापासूनचा तो लांब गेलेला आहे. त्यामुळे त्यांची मतं पण बदलू शकतात. हवा म्हणायला गेलं तर तिघही आमचेच आहेत ते शिवसैनिक किंवा शिवसैनिक असे. परंतु लोकांची मतं बदललेली आहेत. आता लोक कन्फ्यूज होतात की मतदान तिकडे करायचं का इकडे करायचं. एकंदरीत या मतदारसंघामध्ये लढत ही तिरंगी असल्यामुळं आणि तुल्यबळ उमेदवार असल्यामुळं विजय कोणाचा नक्की होईल हे सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे. आमच्या मते तरी बहुतेक आता आमच्या इथे महेश सावंत जे आहेत हे धडाडीचे कार्यकर्ते नवीन निर्माचित आहेत. एकदम नवीन. मागच्या वर्षी पण त्यांनी लढत चांगली केली होती. तर अंदाज सर महेश सावंत यांच्या संदर्भात. नमस्कार. मी तेजस्वी राजेश सावंत. मी प्रभादेवी 245 विभागात राहते. म्हणजे आत्ता सकाळी म्हणाल तर तेवढं आता आम्ही आताच मतदान करून आले पण तेवढं नाही आहे, गर्दी नाही आहे. पण आता मला हळूहळू वाढते आहे गर्दी आहे. मतदारांचा उत्साह तुम्हाला या निवडणुकीमध्ये जाणवतोय? हो, बऱ्यापैकी जाणवत आहे. म्हणजे जे लोकसभेला म्हणजे मी गेलेले मतदानाला त्यावेळेस तेवढं वाटत नव्हतं पण ह्यावेळेला वाटतंय. बहुतेक ही आपलं राज्यापुरतं असेल म्हणून असेल कदाचित पण ह्यावेळेला जाणवतंय. म्हणजे लोक येताना त्याचं कारण एक असंही असू शकतं कारण हा जो तुमचा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये प्रमुख 3 पक्ष शिवसेना, एकनाथ शिंदे गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तिन्ही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची उमेदवारी इथं आहे आणि तिन्ही पक्षांमध्ये प्रमुख लढत होती आणि ती तुल्यबळ उमेदवार आहेत. त्यामुळे कदाचित मतदानाचा टक्का वाढेल असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच वाढेल. म्हणजे ह्या विभागात तर नक्कीच वाढेल असं वाटतंय. एकूणच मतदान प्रक्रिया चांगली व्हावी, मतदारांना कोणता त्रास होऊ नये याकरता निवडणूक आयोगानं शासनानं काय उपाययोजना केल्यात तुमच्या इथं? तशा आता ते दिसत आहेत पण मला वाटतं सिनियर सिटीजन्स जे आहेत म्हणजे ज्यांना अजिबातच आता सकाळी बघितलं आमच्याच बिल्डिंगमधून दोघींनाही नीचं हे झालेलं ऑपरेशन्स
चालता येत नव्हतं, पण म्हणजे त्यांच्यासाठी असं काही म्हणजे करायला पाहिजे, म्हणजे प्रत्येक विभागातच तसं, म्हणजे सिनियर सिटीजन जे आहेत मग त्यांना जाता येईल आणि मतदान करता येईल निदान त्याच. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.